हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. मी S8 चा भाग 1 घेणार आहे. कोणीही यावर डिपेंड राहू नका की हा भाग पूर्ण आहे म्हणून, कारण माझ्याकडे भाग 1 चं बुक अवेलेबल आहे आणि भाग 1 चं 2 चं बुक जे आहे ते मी आउट ऑफ आपलं स्टेट राहते, त्यामुळे मला ते भेटत नाहीये. त्यामुळे मी बऱ्यापैकी ट्राय करेल की भेटलं तर लवकरात लवकर पोच करेल. परंतु जर तुमच्याकडे कुठे नोट्स असतील बाकीच्या फ्रेंड्सकडे तर तुम्ही अवेलेबल करून घ्या. ठीक आहे. तर सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापन शास्त्रामध्ये जवळपास भाग 1 मध्ये 3 चॅप्टर आहे. फर्स्ट आणि थर्ड चॅप्टर जो आहे तो 5-5 मार्क्सचा आहे आणि सेकंड चॅप्टर जो आहे तो 10 मार्क्सचा आहे. असं मिळून टोटल 20 मार्क्स आहे फर्स्ट भागमध्ये आणि सेकंड मध्ये 20 मार्क्स आहे. तर यातला ऍटलिस्ट 10 ते 12 मार्क्स तुम्हाला मी फिक्स करून देणार आहे. त्यामुळे बाकीचा जो स्टडी आहे तो तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचा आहे एवढ्या एका सब्जेक्टचं, कारण मला बुक भेटत नाहीये. सॉरी फॉर दॅट. बाकीचं सगळं जे आहे मी ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, सगळं मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. ठीक आहे. तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिला चॅप्टर जो आहे सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे तो विचारलेला आहे, इतिहास व नागरिक शास्त्राच्या 2 व्याख्या सांगून त्यांचे स्वरूप लिहायचं आहे. मग इतिहासाची व्याख्या काय आहे सगळ्यात पहिले आपण बघूया. तर काय आहे की हेरोडोटस आहे त्यांच्या म्हणण्यानुसार इतिहास म्हणजे काळातील रुचिपूर्व किंवा रुचीपूर्ण व स्मरणीय घटनांबाबत केलेले संशोधन किंवा चौकशी होय. म्हणजे काय की ज्या भूतकाळातील घटना असतात त्यांची संशोधन करणं किंवा चौकशी करणं म्हणजे काय आहे, इतिहास होय. तर कार्लाइल जो आहे त्याच्या मते आहे की भूतकालीन थोर व्यक्तींची चरित्र म्हणजे काय आहे, इतिहास आहे. एच आहे यांच्या अनुसार आहे की वर्तमान काल व भूतकाल यांच्यातील कधीही न संपणारा संवाद म्हणजे काय आहे, इतिहास आहे. जोन्स यांच्या मते मानव वंशाच्या अनुभवांचा अमूल्य साठा म्हणजे इतिहास आहे. अशा जवळपास 10 ते 12 डेफिनेशन्स त्यांनी दिलेले आहे. तुम्हाला जी इझी वाटेल तुम्ही ती लिहायची आहे. सगळ्यात इझी मला असं वाटतं की वर्तमान काल आणि भूतकाल यांच्यातील कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास आहे. त्यासोबत सोबत तुम्ही ज्या शास्त्रज्ञांनी ती डेफिनेशन म्हटलेली आहे त्याचं नाव जर तुम्ही लिहिलं, डेफिनेशन लिहिल्यानंतर, तर तुमचा इफेक्ट जो आहे चेक करणाऱ्याच्या याच्यावर चांगला इफेक्ट पडतो. ठीक आहे. अजून एक डेफिनेशन आहे, इझी आहे, इतिहास म्हणजे आपल्या सर्वांगीण भूतकालाचे समग्र चित्रण होय. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्याच्या इतिहासाच्या जे आहे व्याख्या दिलेला आहे. स्वरूप काय आहे तर ते आपण बघूया. इतिहासाचं स्वरूप जे आहे ते काय आहे की प्रारंभ जो आहे तो मनोरंजनासाठी झाला होता, परंतु उपदेशाच्या साधन म्हणून त्यानंतर पाहिले जाऊ लागलं. इतिहासाचा जो उपयोग केला गेला किंवा कार्य जे असते ते गाजवलेले शौर्य याविषयी महत्वाचे आहे. बरोबर. मग इतिहासाचे स्वरूप अनेक छटांनी आपल्याला समृद्ध झालेले दिसून येते. त्यामध्ये इतिहास हा घडून गेलेल्या घटनांशी म्हणजे भूतकाळाशी संबंधित असतो. बरोबर. मग इतिहासातील घटना विशिष्ट काळात किंवा विशिष्ट ठिकाणी घडलेल्या असतात, त्यामुळे त्या स्थान आणि काल सापेक्ष असतात. म्हणजे काय की सपोज वेरूळची लेणी आहे, तिथे काही घटना घडलेल्या असेल, दौलताबाद असेल किंवा मग शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत तिथे काहीतरी घटना घडलेल्या असतात, त्यामुळे ते काय आहे, विशिष्ट काळ विशिष्ट ठिकाण आणि ते जे काही स्थान असणार आहे ते काल सापेक्ष असणार आहे. म्हणजे ते काय आहे, एक इतिहासातली जी छटा आहे तिथे उमटून गेलेली असणार आहे आणि ती भूतकाळात, भविष्य काळात आणि वर्तमान काळात सुद्धा ती काय असणार आहे, परंपरागत चालू असणार आहे. बरोबर. मग इतिहास सर्व प्रकारच्या मानवासाठी असतो. उदाहरणार्थ श्रीमंत गरीब असेल, राजा रंक असेल इत्यादी. इतिहासात मानवाच्या सर्व अंगांचा समावेश केलेला असतो. उदाहरणार्थ शिक्षण, संस्कृती असेल, धर्म, राजकारण असेल. ठीक. इतिहासामध्ये सामाजिक समस्यांचे मूळ शोधलेले जातात. जय पराजय, लढाई यांचे वृत्त मांडणी जी असते ती इतिहासामध्ये शोधलेली असते. मानवाच्या जीवनाचं जे सत्य इतिहासामध्ये मांडलेलं असतं किंवा मग एकूण इतिहास भूतकाळाशी संबंधित कसा आहे किंवा वर्तमान काळाकडे भविष्याकडे तो पाहणारा जो आहे तो त्यामध्ये सगळं मांडलेलं असतं. बरोबर. मग इतिहास अध्ययनाने मानवाची चांगली ओळख जी आहे ती आपल्याला होत असते. इतिहासातून अनेक व्यक्तींची जीवनचरित्रे आपल्याला शिकवली जातात. इतिहासातून आपल्याला आपली संस्कृती समजते. वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या युगात वेगळी स्थळे असेल, माणसांचे संघर्ष असेल, ते करून जे अस्तित्व टिकवलेलं आहे याची माहिती आपल्यातून कशाला दिसणार आहे, इतिहासातून दिसणार आहे. अशा प्रकारचे इतिहासाचे स्वरूप आहे ते त्यांनी दिलेलं आहे. बरोबर. नंतरचं पुढचं आहे की ज्याच्यामध्ये आहे नागरिक शास्त्र म्हणजे काय ते सांगून नागरिक शास्त्राचे स्वरूप लिहायचं आहे. बरोबर. मग नागरिक शास्त्र म्हणजे काय तर त्याचे भरपूर डेफिनेशन जसे इतिहासाचे दिलेले आहे तशाच नागरिक शास्त्राचे सुद्धा डेफिनेशन त्यांनी तिथे दिलेले आहे. तर त्या काय काय आहे आपण बघूया. नागरिक शास्त्र म्हणजे काय की आजची जी मुले आहे ही उद्याची नागरिक असणार आहे. बरोबर.
म्हणजे काय की आजचं जे भविष्य असणार आहे किंवा मग इतिहासाचा नागरिकशास्त्र हा एक इतिहासाचा एक भाग असतो बरोबर. आपल्याला इतिहासाच्या बुकमध्येच नागरिकशास्त्राचं बुक जे आहे शेवट 2-3 चॅप्टर जे असतात त्याचे भागामध्ये दिलेलं असायचं. म्हणजे इतिहासाचा अभ्यास म्हणजे मानवाचे भूत भविष्य आणि वर्तमानकालीन संपूर्ण जीवन, तर नागरिकशास्त्र विषयाचा अभ्यास म्हणजे काय नागरिकाचा अभ्यास होय, असं त्यांनी त्याचा अर्थ जो आहे तो दिलेला आहे. मग देशाच्या प्रशासनाचा अभ्यास किंवा मग नागरिकशास्त्राचा मूळ उद्देश म्हणजे काय की उत्तम नागरिक कोण व कसा असावा याची विद्यार्थ्याला ओळख करून देणं होय. ठीक आहे. मानव अर्थात नगरात राहणारी व्यक्ती, त्या प्रत्येक व्यक्तीच्या जगण्यासाठी शास्त्रीयपणे केलेला अभ्यास म्हणजे काय आहे नागरिकशास्त्र असणार आहे, असं त्याची डेफिनेशन्स जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. नागरिकशास्त्राचं स्वरूप काय असणार आहे की चांगला नागरिक बनण्यासाठी भारतीय संविधान असेल किंवा मग घटनेचे ज्ञान होणं गरजेचं आहे, स्वदेशी हित स्वदेशप्रती किंवा राष्ट्रभक्ती असेल, शौर्य असेल, धाडस असेल, या मूल्यांचा विकास नागरिकशास्त्र विषयामध्ये आपल्याला अभ्यासाने काय होतं वाढीस लागलेला असतो. आजचे जे समाज जीवन असते ते धार्मिक कलह असेल किंवा मग जातीयता असेल, प्रांतभेद, भाषाभेद यांच्याविषयी काय झालं आहे दूरभिमान बाळगणारे लोक जे आहेत ते आजच्या समाज जीवनामध्ये आपल्याला दिसून येत असतात. मग ते काय जे भेदाभेद असतात ते वाढले आहे. त्यामुळे मग कर्तव्य वृत्तीने वागणारे कमी, तरी हक्कांसाठी भांडणारी वृत्ती जी आहे ती जास्त आपल्याला वाढीस दिसून आलेली आहे. मग या सर्व कारणांनी समाज हा ज्वालामुखी सारखा तप्त झालेला दिसून येतो. मग या समाजाचा मुख्य घटक हा कोण आहे विद्यार्थी असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला उत्तम माणूस म्हणून जगावे लागणार आहे. ते कसा जगायला हवं त्यांच्यासाठी जो काही नागरिकत्वाचा अभ्यास आहे तो तुम्हाला शाळेपासून द्यावा लागणार आहे. तेव्हाच तो विद्यार्थी काय होणार आहे नागरिकत्वाची त्याला जाणीव होणार आहे बरोबर. म्हणजे काय की जे काही शाळा कुटुंब असेल समाज असेल राष्ट्र असेल यांचे आपल्यावर ऋण असतं बरोबर. मग याची जाणीव ठेवून ते फेडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या भावनेस नागरिकत्वाची जाणीव असं त्यांनी म्हटलेलं आहे बरोबर. मग लोकशाहीचा अर्थ सांगणं, मूल्यांची ओळख करून देणं, मतदानाचा अर्थ काय आहे, हक्क काय आहे हे समजावून घेणं, तो बजावणं, सरकार शासन यांच्याबाबत शांततामय वातावरण असेल किंवा कायदेशीर मार्गांनी लढा देणं, युक्तिवादाने आपली मते पटवून देणं, राष्ट्र विषयाची अभिमान किंवा बंधुभाव मूल्यांवर ठाम विश्वास ठेवणं, प्रगती व यश यांच्यासाठी योग्य मूल्य बाळगणं, हे सगळं काम कोणाचं असणार आहे शिक्षकाचं. म्हणजे आजच्या जे शिक्षक आहे ते आपल्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचे संस्कार जे आहे अशा प्रकारचं शिक्षण दिलं तरच उद्याचा जो काही भावी नागरिक आहे तो चांगल्या प्रकारे तयार होणार आहे. अशा प्रकारचं जे काय असणार आहे नागरिक शास्त्राचं स्वरूप जे आहे ते असणार आहे. इथे आपला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो संपलेला आहे. सेकंड क्वेश्चन जो आहे तो आहे इतिहास व नागरिक शास्त्रातील अध्ययन अध्यापनाची गरज स्पष्ट करा. इतिहास आणि नागरिक शास्त्रातील अध्ययन अध्यापनाची गरज आहे ती इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाऊ शकतं 3 मार्क्ससाठी. तर काय आहे की इतिहासातून वास्तविक गोष्टींकडे लक्ष वेधलं जातं बरोबर. हा एक महत्वाचा भाग विद्यार्थ्यांना समजावून घ्यायला हवा. मग बालपण संपून अस्वाभाविक व अस्ताव गोष्टी ज्या असतात त्यांच्याकडे 6वी ते 8वी विद्यार्थ्यांचे लक्ष जे असतात ते वेधलेले असते. मग स्मरणशक्ती असेल कल्पना शक्ती असेल यांच्या या वयामध्ये काय होत असतं की झपाट्याने वाढ होत असते. मग इंद्रियगम्य वस्तूंकडे अमूर्त तत्वांकडे जाण्याचा कल जो आहे तो या वयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आढळत असतो. त्यामुळे ऐतिहासिक कादंबऱ्या नाटके चरित्र हे काय करतात मुलं आवडीने वाचायला लागतात. मग इतिहासातील साहसाचे पराक्रमाचे वर्णन ते वाचतात. लोकजीवन लोकरीतीभाती संघर्ष यांची माहिती आवडीने वाचत असतात. ऐकणं विद्यार्थ्यांना आवडत असतं बरोबर. म्हणून इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाच्या अध्ययन अध्यापनाची गरज त्यांना काय होत असते वाटत असते. ऐतिहासिक वस्तू असेल प्रसंग प्रतिकृती संग्रह शिल्पकला ज्याच्यामध्ये अडिंठ वेळ उरलेली असेल याद्वारे भव्यता आणि प्रत्यक्ष माहितीची विद्यार्थ्यांना काय होत असते गरज भासत असते. आणि ती माहिती जी आहे ती विद्यार्थी जाणून घेण्यासाठी काय करत असतात एक त्यांच्याकडे बघण्याचा जो कल आहे तो पॉझिटिव्ह होत असतो. मग शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन अथवा वाटाडे असतात बरोबर. वाटाडे माहिती ना आपल्याला. वाटाडी म्हणजे काय की शिक्षक काय करतात त्यांना जितकं माहीत असतं त्यापेक्षा जास्त ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतात. शासन संस्था असेल किंवा मग संस्था चालण्याची प्रक्रिया रचना यांची माहिती शिक्षकांना सांगावी लागते. उदाहरणार्थ वर्ग मंत्रिमंडळ असेल त्यांचं काम काय काय आहे, वर्ग प्रतिनिधी आहे त्यांची कामे कशी कशी असणार आहे. इतिहासाचा आराखडा विद्यार्थ्यांसमोर कालक्रमाने मांडल्यास स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरची जी स्थिती आहे ती समजण्यास विद्यार्थ्यांना काय होतं मदत मिळत असते. त्यामुळे इतिहासाच्या प्रवाहातले स्वातंत्र्य आणि अभंगत्व जे आहे ते मुलांच्या मनावर काय होतं चांगल्या प्रकारे ठसत असतं. मग तत्कालीन सामाजिक स्थिती असेल सांस्कृतिक आर्थिक बाजू असतील त्यांची उकल असणं किंवा शिक्षक चांगले करू शकतील. त्यामुळे विविध कालखंडातील माहिती सांगताना विद्यार्थी स्वतःचे काही मुद्दे तयार करून लक्षात ठेवत असतात बरोबर. मग अध्यापनाच्या या नवनवीन ज्या काही पद्धती आहेत त्या वापरून इतिहास व नागरिकशास्त्राची उकल शिक्षक करत असतात. त्यामुळे विषय जो असतो तो इतिहासाचा विषय जो आहे तो सोपा होण्याच्या दृष्टीने त्याची गरज जी आहे ती विद्यार्थ्यांच्या लक्षात आली
पाहिजे. मग इतिहासात घडलेल्या चुका असतील, द्रोह, आळस, लंगड्या बाजू असतील, यांची ओळख ही अध्ययन अध्यापनातून देता येते. देशाभिमान असेल, आपलेपणा, भावना या मूल्यांना शिक्षकच काय करत असतात, विद्यार्थ्यांच्या गळी उतरू शकतात. भारतीयत्वाची जाणीव जी आहे ते कोण करून देऊ शकतं, शिक्षक करून देऊ शकतात. बरोबर. मग शैक्षिक मानसशास्त्र सांगत असतात की तुम्हीच नुसते सांगू नका, तर मुलांना प्रश्न विचारा, त्यांच्याकडून करून घ्या. ही सूचना शिक्षक आपल्या अध्यापनातून योग्य प्रकारे वापरू शकतो. मग शिक्षकांच्या अध्यापनाचे जे विद्यार्थ्यांची दृष्टी असेल, विशाल असेल, व्यापक, आंतरराष्ट्रीय होण्याची दृष्टीने काय होत असते, ती मदत मिळत असते. त्यामुळे मानव धर्म आचरणात येईल असे विश्वशांतीचे ध्येय जे आहे ते समोर ठेवलं पाहिजे. आणि इतिहास आणि नागरिकशास्त्राच्या अध्ययन अध्यापनातून राजवाडे, पारसनीय किंवा मसाने, खरे शास्त्रीय या इतिहासाचार्यांची ओळख विद्यार्थ्यांना झाल्यास विद्यार्थी काय होईल, आवडीने या विषयांकडे वळू शकणार आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की इतिहास नागरिकशास्त्र विषय जो असतो तो विद्यार्थ्यांना आवडत नाही, परंतु जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून त्या विद्यार्थ्यांना तो विषय जो आहे जितका डीपली, जेवढा खोलात आणि जेवढा रोमांचक करून सांगणार, तेवढं त्या विद्यार्थ्यांना काय होणार, इतिहासमध्ये जास्त आवड जी आहे ती निर्माण होणार आहे. बरोबर. जितक्या टक्क्यांमध्ये विद्यार्थ्यांना इतिहास आवडतो, तितक्याच टक्क्यांमध्ये विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना इतिहास हा आवडत नसतो, किंवा मग आवडत असला तरी त्यांना क्वेश्चनचं आन्सर कसं लिहायचं ते समजत नसतं. मला जो आहे पर्सनली मी माझं सांगते की मला इतिहास सब्जेक्ट बिलकुलही आवडत नाही, नागरिकशास्त्र सब्जेक्ट बिलकुल आवडत नाही, परंतु मला कळतं, सगळं समजते की हे असं असं आहे, तसं तसं आहे, परंतु मला आन्सर जे आहे ते लिहिता येत नव्हतं. म्हणून मी खरं सांगते की मला 40 पैकी कधीच इतिहासाला 30च्या पुढे मार्क्स जात नव्हते. बरोबर. म्हणजे 25, 26, 27 असे ॲव्हरेज मार्क्स जे असायचे ते असायचे. आणि बाकीचे जे स्टुडंट असायचे आमच्या सोबतचे, त्यांना इतिहासाला 35, 38, काही आउट ऑफ पण असायचे 40 पैकी 40. ठीक आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या काय आहे, म्हणजे तुम्ही इतिहास विषय जो आहे तो रोमांचकपणे जेवढा सांगशाल तेवढा जास्त विद्यार्थ्यांना तो काय आहे समजणार आहे. ठीक. अशा प्रकारचं अध्ययन अध्यापनातून तुम्ही इतिहास आणि नागरिकशास्त्राची जी आवड आहे ती विद्यार्थ्यांच्या मनावर काय करू शकतात, बाळगावू शकतात. तिसरा जो प्रश्न आहे तो आहे इयत्ता 6वी साठी इतिहास व नागरिकशास्त्र विषयाच्या पुस्तकाचे चिकित्सक परीक्षण करा. तर इयत्ता 6वी असेल, 7वी असेल, 8वी असेल, कोणत्याही पुस्तकाचं किंवा मग कोणत्याही वर्गासाठी तुम्हाला नागरिकशास्त्र किंवा इतिहासाचं चिकित्सक परीक्षण जे आहे ते विचारू शकतं. चिकित्सक परीक्षण तुम्ही करणार आहात त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागणार आहे, इतिहास जो सब्जेक्ट तुम्हाला दिलेला असणार आहे त्याचं नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे. त्याची अभ्यासक्रमाची उद्दिष्ट तुम्हाला आधी लिहायची आहे. अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टामध्ये तुम्ही काय काय लिहिणार आहे, समप्रतिष्ठेची जाणीव निर्माण करणं, विविध कलागुणांची जोपासना करणं, जिज्ञासू वृत्ती, सौंदर्य वृत्ती किंवा निर्मिती क्षमता वाढवणं, इतिहास लेखनाची शास्त्रशुद्ध संकलनास समजावून सांगणं, आजच्या घडामोडी उद्याचा इतिहास कसा असतो याची जाणीव करून देणं, इतिहासाचे पुरावे व त्यांचा अर्थ लावण्याबाबतची माहिती देणं, अशा प्रकारची अभ्यासक्रमाची उद्दिष्टे तुम्हाला लिहायची आहे. पाठ्यपुस्तकांचे विश्लेषण मध्ये तुम्हाला 3 जे आहे कॉलम करून लिहायचे आहे, घटक, उपघटक आणि अध्ययन निष्पत्ती असे. तर घटक मध्ये तुमचा भारतीय उपखंड असेल आणि इतिहास असेल. मग उपघटक मध्ये त्यांची जडणघडण असेल किंवा भौगोलिक वैशिष्ट्य असतील किंवा मग भारतीय उपखंड असेल, मग त्यांचा सहसंबंध लिहायचा आहे. अध्ययन निष्पत्तीमध्ये हडप्पाकालीन संस्कृती असेल तर त्यामध्ये ते संस्कृतीची भांडे कोणती होती, महास्नान गृहे काय काय आहे, लोकजीवन कशा कशा प्रकारे आहे, व्यापार कशा आहे, मग त्याचा तत्कालीन सध्याची नगररचना कशा प्रकारे सुरू झाली, त्यांच्या ऱ्हासाची कारणे काय काय आहे, ते सगळं त्यामध्ये तुम्हाला चिकित्सक परीक्षेमध्ये तुम्हाला 4 मार्क्सला मोठा क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. कोणत्याही एका इयत्तेसाठी इतिहास किंवा नागरिकशास्त्र दोघांपैकी एक प्रश्न विचारणार 101%. अशा प्रकारे 5 मार्क्सचं वेटेज या चॅप्टरला होतं. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, इतिहास आणि नागरिकशास्त्र यापैकी एखाद्याची 2 व्याख्या सांगून, कमीत कमी 2 व्याख्या सांगून त्यांचे स्वरूप लिहायला विचारलं जाऊ शकतं. दुसरा प्रश्न म्हणजे काय की इतिहास नागरिकशास्त्राची अध्ययन अध्यापनामध्ये गरज काय आहे ते आपण बघितलं, ते विचारलं जाऊ शकतं. आणि तिसरा म्हणजे ते कोणत्याही एका पाठ्यपुस्तकाचं चिकित्सक परीक्षण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. नंतरचं पुढचा युनिट आहे दुसरा, इतिहास व नागरिकशास्त्राचे अध्यापन व नियोजन या चॅप्टरचं नाव आहे. त्यातला हा जो चॅप्टर आहे 10 मार्क्सचा आहे वेटेज त्याला, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. यामध्ये प्रत्येकी 7 क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले आहे. त्यातला पहिला क्वेश्चन आपण बघूया की विषय संरचना म्हणजे काय ते सांगून त्यांचे फायदे लिहा. तर विषय संरचना म्हणजे काय की ते सांगून त्यांची वैशिष्ट्ये लिहा. हा प्रश्न तुम्हाला गणित अध्ययन अध्यापन शास्त्रामध्ये F7 मध्ये आत्ताचा जो जुलै 2023चा पेपर झाला त्यामध्ये तुम्हाला विचारला गेलेला होता 2 मार्क्ससाठी. तर विषय संरचना म्हणजे काय आधी ते आपण बघूया की एखाद्या विषयाच्या शाखा, उपशाखा, त्यातील घटक, उपघटक यांची सुयोग्य मांडणी म्हणजे काय आहे, संरचना आहे. एकदम सिंपल साधी गोष्ट
आहे. एखाद्या विषयाची शाखा, उपशाखा, घटक, उपघटक हे 4 शब्द लक्षात ठेवायचे आहे, यांची सुयोग्य मांडणी आणि हे 2 शब्द लक्षात ठेवायचे आहे. याला काय म्हणायचं आहे? संरचना म्हणायचं आहे. अजून बाकीचे डेफिनेशन्स त्यांनी केलेले आहे की एखाद्या विषयाची संरचना म्हणजे त्या विषयाच्या विविध अंगाने परस्पर संबंध करणारी व्यवस्था होय. थोडक्यात म्हणजे काय की वरील ज्या काही व्याख्या आपण बघितल्या त्यातून अभ्यास करताना एखाद्या विषयातील ज्ञान, आशय, त्या विषयाच्या शाखा, उपशाखा आणि त्यांचा परस्पर सहसंबंध सहजपणे व्हावा आणि त्यातून केलेली जी सुव्यवस्थित वर्गीकरणात्मक मांडणी असणार आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण? विषयाची संरचना म्हणणार आहोत. त्याची वैशिष्ट्ये काय आहेत तेही आपण शॉर्टकटमध्ये बघूया. फायदे विचारले जाऊ शकतात किंवा वैशिष्ट्ये विचारले जाऊ शकतात. तर वैशिष्ट्य काय की प्रत्येक विषयाची संरचना ही स्वतंत्र असते. दुसरं म्हणजे संरचना परिवर्तनशील आणि लवचिक असायला हवी. तसेच संरचनेत नवीन ज्ञान समाविष्ट करलेले असायला हवे. संरचनेमध्ये आवश्यकता घटकांची सूत्रबद्ध आणि अर्थपूर्ण असे वर्गीकरण दिलेले असायला हवे. संरचनेमुळे विषयाची व्याप्ती समजते. संरचनेमुळे एखाद्या घटकाचे त्या विषयातील नेमके स्थान काय आहे ते समजू शकतं. संरचना जास्तीत जास्त सुबोध व स्वयंपूर्ण असायला हवी. संरचना मांडणी ज्या असतात त्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडता यायला हवे. अशा प्रकारची जी आहे ती वैशिष्ट्य आहे. संरचनेचे फायदे बघूया. संरचनेमुळे पाठ्यक्रम, पाठ्यांशाचे स्थान शिक्षकाला समजल्याने त्याचा विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलतो. तसेच आशयाकडे चिकित्सक वृत्तीने पाहण्याचा शिक्षकाचा दृष्टिकोन जो आहे तो विशाल होत असतो. म्हणजे शिक्षकाला शिक्षकाचे जे काही घटकांचे संरचनेतील स्थान असेल ते समजत असते. त्यामुळे अध्यापन करताना कोणते पूर्वज्ञान आवश्यक आहे यासाठी अध्ययन अनुभूतीची निवड जी आहे ते शिक्षक करू शकतात. तिसरं म्हणजे काय की संरचनेमुळे कमी श्रमात इतिहास विषयाची अधिक माहिती मिळू शकते. चौथं, संरचनेमुळे विविध घटकांमधील संबंध समजल्याने आशय संपूर्ण अर्थपूर्ण होऊ शकतो. आशयाकडे समग्र दृष्टीने पाहता येतं. विषयाला पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण सुलभ होऊ शकतं. अध्यापन उद्दिष्टे, अध्यापनाचे नियोजन आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष अध्यापन यात परस्पर संबंध जो आहे तो साधता येतो. घटकाच्या अध्यापनासाठी जी काही वेळ असतो तो द्यायला किंवा मूल्यमापनातील ज्या विविध पद्धती आहेत त्या ठरवणं कशामुळे सोपं जाणार आहे? विषय संरचनेमुळे सोपं जाणार आहे. आशययुक्त अध्यापनासाठी विषयाची संरचना आधारभूत ठरलेली असते. घटकाचे स्थान असेल किंवा संरचनेत कोणत्या ठिकाणी आहे ते समजलं जातं. ज्ञान रचनावाद यामध्ये संरचनेची जी मांडणी असते ती उपयुक्त असते. अशा प्रकारची जे आहे ते फायदे संरचनेचे, विषय संरचनेचे दिलेले आहे. ठीक आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे संबोधाची व्याख्या सांगून त्यांचे वर्गीकरण करा. संबोध म्हणजे काय त्यांची व्याख्या सांगून त्याचं वर्गीकरण करायला लावलेलं आहे. संबोध म्हणजे काय की माणसामधला जो संबोध असणार आहे त्याला आपण संबोध म्हणतो. फॉर एक्झाम्पल काय की एक सर्वसामान्य कल्पना किंवा वर्ग कल्पना याला काय म्हणणार आहोत आपण? संबोध म्हणणार आहोत. जसं काय की माणसे अनेक प्रकारची असतात. यामध्ये उंच असेल, ठेंगू असेल, जाडा, पातळ, गोरा, काळा अशा प्रकारची माणसे आपल्याला एकत्रित केली तर त्या एकत्रित गटातील सर्वसामान्य माणसांना आपण काय म्हणतो? माणसे असं म्हटलेलं असतं. मग यामध्येच काय होतं की जो भेद जरी असला तरी समान गुणधर्माचा विचार करून जी माणसे असतात त्या संबोधनाचा उच्चार इथे केलेला असतो. म्हणजे काय की जरी त्यांचा भेद वेगळा असेल परंतु त्यांना 2च डोळे असणार आहे, एकच नाक असणार आहे, 2च कान असणार आहे. असं आहे की एखाद्याला 4 डोळे, 2 नाके असं नाही. जरी ते गोरे, बारीक, उंच, काळे, ठेंगणे, बुट्टे असतील तरी त्यांची जी काय भेद जो आहे तो काय असणार आहे? यामधील भेद जो असेल तो काय असणार आहे? समान असणार आहे. बरोबर. त्याला आपण काय म्हणणार आहोत? संबोध असं म्हणणार आहोत. म्हणजे काय की समान गुणधर्म असलेल्या मूर्त किंवा अमूर्त बाबींच्या समूहास संबोध असं म्हटलं जातं. एकदम सिंपल साधी डेफिनेशन्स आहे. 1 मार्कसाठी तुम्हाला विचारली जाऊ शकते. संबोध म्हणजे परिसरातील चेतकांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरलेली नियम पद्धती हे असं फॉर्नहॅम यांनी म्हटलेलं आहे. वर्गीकरण म्हणजे संबोध एकदम शॉर्ट आणि स्वीट डेफिनेशन आहे. 3 शब्द आहे फक्त. वर्गीकरण म्हणजे संबोध हे स्मिथ यांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे संबोधांची व्याख्या जी आहे ती आहे. वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे की वरील संरचनेचे वर्गीकरण जे आहे त्यांनी जवळपास 6 यांच्यामध्ये वर्गीकरण केलं आहे. 6 टाईप त्यांचे पडलेले आहे. व्यक्तिविशिष्ट संबोधमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी, राजा, राणी अशा प्रकारच्या गोष्टी येणार आहे. संबंधवाचक संबोध म्हणजे उंच, लांब, त्यांचा संबंध कशा प्रकारे आहे त्या गोष्टी येणार आहे. वर्गविशिष्ट मध्ये प्राणी, वनस्पती, फुले कोणता वर्ग आहे त्या गोष्टी येणार आहे. गुणविशिष्ट मध्ये राष्ट्रीय, तीर्थश्रेष्ठ असेल, धाडसी, पराक्रमी, धुरंगड असेल या गोष्टी येणार आहे. संख्यावाचक मध्ये संख्या येणार आहे. 10, 20, शतक, कोटी, लाख, दशलाख अशा प्रकारे. कालवाचक मध्ये आठवडा, महिना, वर्ष, किती दिवस झाले त्या गोष्टी येणार आहे. अशा प्रकारचा जो संबंध आहे तो गरजेचा आहे. ठीक आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे तिसरा प्रश्न आहे तो अध्यापनाच्या विविध पद्धती सांगून किमान 2 पद्धती स्पष्ट करा. तर ऑलरेडी आपण फर्स्ट इयर मध्ये अध्यापनाच्या खूप साऱ्या पद्धती जवळपास 9 पद्धती बघितलेल्या आहे.
तर त्या कोणत्या कोणत्या आहे, आपण कथन पद्धती बघितलेली आहे, नाट्यकरण, भूमिका अभिनय पद्धत, व्हिडिओ क्लिप पद्धत, सादरीकरण, शोधन पद्धत, प्रकल्प पद्धत, या सगळ्या पद्धती आपण बघितलेल्या आहे. त्यांचे नावं सांगून कोणत्याही दोन तुम्हाला ज्या सोप्या वाटतील, साध्या वाटतील, त्यांच्या दोन पद्धती तुम्हाला सांगायच्या आहे, स्पष्ट करायच्या आहे. सांगायच्या आहे, स्पष्ट करायच्या आहे म्हणजे काय करायचं आहे नेमकं, की तुम्हाला त्याचे व्याख्या सांगायची आहे. सगळ्यात पहिले त्यांचे जर टाईप असतील तर टाईप सांगायचे आहे, त्यानंतर त्यांचे फायदे तोटे सांगायचे आहे आणि मर्यादा सांगायची आहे, वैशिष्ट्य सांगायचे आहे, उद्दिष्ट सांगायचे. अशा प्रकारचे जे आहे तुम्हाला ते तुमच्या पद्धतीने तुम्हाला त्याचं आन्सर जे आहे ते लिहायचं आहे. ठीक आहे. नंतरचा जो चौथा प्रश्न आहे, व्हिडिओ क्लिपचे फायदे टिपा लिहामध्ये विचारलं जाऊ शकतं, की व्हिडिओ क्लिप म्हणजे काय ते सांगून त्याचे फायदे लिहायला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर काय आहे आपण ते बघूया, की चित्रपटाप्रमाणे यामध्ये काय असतात, व्हिडिओ माध्यमाचे खूप सारे फायदे जे असतात ते आपल्याला असतात. यामधील दृश्य असतील ते आवाजासह चित्रित होत असतात. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे रंगीत दृश्य यामध्ये आपल्याला दिसून येतात. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे अध्ययन स्वतः करता येत असतं. यामुळे व्हिडिओ क्लिपचे फायदे जे आहेत ते खूप सारे आहे. मग सगळ्यात पहिलं काय, की सदर व्हिडिओ क्लिप तयार करण्याची माध्यमे कोणत्याही ठिकाणी वापरता येतील. नंतर आहे, एका व्हिडिओ क्लिपच्या प्रती कितीही तयार करता येतील. व्हिडिओ क्लिपचा वापर कोणत्याही वेळेस करता येतो. व्हिडिओ चित्रण केल्यानंतर आपणास लगेच पाहता येते. नको असलेला भाग काढून टाकता येतो. विशेष खर्चिक नसल्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं येणं शक्य आहे. दूरदर्शनवरील चांगल्या कार्यक्रमाचे सुद्धा व्हिडिओ क्लिप तयार करता येतात. व्हिडिओ क्लिपमुळे प्रत्याभरण व मूल्यमापनाचा पडताळा त्याच वेळी करता येतो. अशा प्रकारचे जे आहे ते काय फायदे आहे. नंतरचा पाचवा जो प्रश्न आहे तो आहे, पॉवर पॉईंट सादरीकरण वैशिष्ट्य लिहा, टिपा लिहामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर काय आहे, की या सॉफ्टवेअरमध्ये पॉवर पॉईंट सादरीकरण म्हणजे काय, की सगळ्यात पहिले आपण ते बघूया, की माहितीचे जे सादरीकरण असतं ते करण्यासाठी या सॉफ्टवेअरची निर्मिती केलेली असते. बरोबर. मग आपले सादरीकरण प्रभावी आणि परिणामकारक व्हावे यासाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा यामध्ये उपलब्ध केलेल्या असतात. मग या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने टेस्ट तक्ते असतील, चित्रे असतील, ग्राफिक इत्यादी प्रकारच्या माहितीचे प्रक्षेपण करता येत असतं. यातील LCD प्रोजेक्टर असेल, याची मदत घेतल्यास सादरीकरणाचं परिणामकारकता जी असते ती काय होते, वाढेच लागते. नंतर त्याची वैशिष्ट्य आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे काय, की या सॉफ्टवेअरमध्ये सादरीकरणासाठी उपयोगी असणारे वेगळे असे 24 आकृतीबंध असतात. दुसरं म्हणजे काय, की एकामागून एक स्लाइड क्रमक्रमाने दाखवता येते. स्लाइडर वेळ किंवा सूचना देऊन उदाहरणार्थ माऊस क्लिक पुढील स्लाइड प्रदर्शित करता येते. चौथं म्हणजे काय, की प्रत्येक स्लाइडच्या गरजेनुसार आवाज देता येतो. प्रत्येक स्लाइडची पार्श्वभूमी म्हणजे काय, की बॅकग्राऊंड आवश्यक असलेला आपल्याला बदलता येते. स्लाइडवरील मजकूर, चित्र, आकृती यांच्या हालचालीसाठी वेगवेगळे इलेक्ट्स जे असतात ते देऊन आपण ॲनिमेशनच्या सहाय्याने प्रभावी करता येतं. हायपर लिंकिंग त्याला आपण असं म्हणतो, की एखादी स्लाइडवर मजकूर जास्त असेल तर त्याला जोडून दुसरी स्लाइड तयार करणं याला आपण हायपर लिंकिंग म्हणतो. नंतर आहे, की त्याच्यामध्ये काही पायऱ्या त्यांनी दिलेल्या आहेत. तर ठीक अशा प्रकारची वैशिष्ट्ये जी आहे ती असणार आहे कशाचे, पॉवर पॉईंट सादरीकरणाची वैशिष्ट्ये. नंतर सहावा प्रश्न जो आहे तो आहे, घटक नियोजन म्हणजे काय ते सांगून प्रमुख अंगे स्पष्ट करा. तर घटक नियोजन, पाठ नियोजन आणि वार्षिक नियोजन यापैकी कोणतं तरी एक नियोजन तुम्हाला विचारलं जाईल, इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तर ते कोणतंही आहे ते ऑलरेडी आपण खूप वेळेस बघितलेलं आहे फर्स्ट इयरमध्ये आणि सेकंड इयरमध्ये तुम्हाला सगळं जे आहे ऑल इन वन मध्ये तर अजूनपर्यंत नाही, परंतु सगळे जे सेपरेट चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला ते मी सांगितलेलं आहे. तर सगळ्यात जे आहे घटक नियोजन म्हणजे काय ते सांगून आपण त्याचं काय करणार आहोत, अंगे जे आहे ते मी तुम्हाला सांगते. तर घटक नियोजन म्हणजे काय, की हे जे आहे म्हणजे एक समान गुणधर्मांचे भाग एकत्रित आणणं म्हणजे घटक असं आपण त्याला म्हटलेलं असतं. मग घटक नियोजनाची प्रमुख अंगे काय काय आहे, पाठ्यांशाचे पृथक्करण करणं म्हणजे कॉन्टॅक्ट ॲनालिसिस करणं, की यामध्ये काय होतं, की घटक नियोजनाच्या या विभागामध्ये जो घटक शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करावे लागते. पृथक्करण करणे म्हणजे त्या घटकातील उपघटक, प्रमुख मुद्दे असतील, उपमुद्दे असतील, संज्ञा, संबंध, संकल्पना असतील यांचं काय होतं ते वर्गीकरण करणं. वर्गीकरण केल्याने शिकवायचा भाग अधिक स्पष्ट होतो. पाठ्यांश पृथक्करण जेवढे सखोल तेवढे अध्यापन वाढल्याचे दिसून येत असते. दुसरा पॉइंट आहे त्यामध्ये दुसरं प्रमुख अंग जे आहे ते आहे उद्दिष्टे आणि स्पष्टीकरण का शिकवायचे म्हणजे काय, की व्हाय अस्पेक्ट ऑफ द
युनिट. मग का शिकवायची या प्रश्नाचे उत्तर म्हणजे संबंधित घटक शिकण्यासाठी उद्दिष्ट होय. बरोबर. मग घटक नियोजन करताना त्या घटकाच्या अध्यापनाच्या उद्दिष्टांचा व स्पष्टीकरणांचा प्राधान्याने विचार करावा लागतो. अध्यापन करण्यापूर्वी या संबंधाचे स्पष्ट जे असतात ते शिक्षकांसमोर असायला लागते. उदाहरणार्थ इतिहासाची साधने तुम्हाला शिकवायची असेल तर मौखिक विद्यार्थ्यांना सांगत असतो की इतिहासाची साधनांची तुलना आपण करत असतो. बरोबर. मग इतिहासाच्या साधनांचे महत्त्व सांगणं, दोन साधनांतील फरक सांगणं, साधने अचूक ओळखणे या गोष्टी त्यामध्ये शिकवायला लागणार आहे. तिसरा प्रमुख अंग जे आहे ते आहे अध्यापन पद्धती व अध्ययन अनुभवांची निवड. कसे शिकवायचे, हाऊ अस्पेक्ट ऑफ द युनिट. म्हणजे काय की उद्दिष्टपूर्तीसाठी विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवून आणण्यासाठी निवडायची अध्यापन पद्धती असेल, अध्ययन अनुभव असेल, संबोध स्पष्टीकरणासाठी योग्य शैक्षणिक साहित्याची निवड किंवा मग इत्यादींच्या ज्या काही अगोदर विचार आपल्याला करावा लागतो. तसेच संबंधित घटक शिकविताना शिक्षक कोणत्या कृती कोणत्या क्रमाने करणार आहे त्यांचा अनुसरून विद्यार्थी त्यावेळेस कोणत्या कृती करायच्या याचा उल्लेख जिथं केला असतो त्याला काय म्हणणार आहोत आपण, कसं शिकवणार आहोत आपण ते काय म्हणजे हाऊ अस्पेक्ट ऑफ द युनिट हे थर्ड अंग आहे. चौथं अंग आहे मूल्यमापन. हाऊ गुड इज द आउटकम. उद्दिष्ट प्राप्ती किती झाली हे आपल्याला यामध्ये कळणार आहे. तर त्यामध्ये काय असणार आहे की घटक नियोजनातील शेवटचे अंग म्हणजे मूल्यमापन होय. बरोबर. मग अध्यापनाची नियोजित उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली आहे हे पाहिले जातं. विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या वर्तन बदलाच्या स्वरूपानुसार मूल्यमापनाच्या साधनांची निवड करावी लागते. प्रत्येक घटकाचे अध्यापन झाल्यानंतर चाचणी घेतली जाते, त्याला घटक चाचणी असं म्हटलं जातं. मग या चाचणीमुळे घटक नियोजनातील प्रमुख जे प्रत्येक अंग असणार आहे ते पडताळा घेऊन प्रत्याभरण देता येतं. त्यामुळे घटक नियोजनातील त्रुटी दूर करता येत असतात. बरोबर. थोडक्यात म्हणजे काय की घटक नियोजनामुळे अध्यापनात सखोलता येत असते. घटक नियोजनामुळे वर्ग अध्यापनात काही वेळेस चांगल्या बाबी सुचवल्या जातात, त्याप्रमाणे अध्यापन जे असतं ते करावे लागतं. त्याचे काही फायदे दिलेले आहेत तेही आपण शॉर्टकटमध्ये बघून घेऊया. इम्पॉर्टंट आहे, विचारलं तर 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. मग काय फायदा आहे, सगळ्यात पहिलं माहिती काय की घटकांच्या अध्यापनाची उद्दिष्ट स्पष्टपणे समजतात. दुसरं म्हणजे दैनंदिन पाठाचे नियोजन करणं सोपं जातं. तिसरं म्हणजे अध्यापनात सलगता आणि सुसंगतपणा येत असतो. चौथं म्हणजे शैक्षणिक साधनांच्या अनुभवांचे नियोजन केल्यास ऐन वेळी धावपळ जी आहे ती होत नसते. पाचवं म्हणजे काय की अध्यापनात निश्चितता येत असते आणि वेळेचा अपव्यय टाळता येतं. सहावं आहे घटक नियोजन अभ्यासक्रमाचा सखोल व साकल्याने विचार केल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. ठीक. अशा प्रकारे घटक नियोजन म्हणजे काय ते सांगून त्याची प्रमुख अंगे मी तुम्हाला सांगितले. या व्यतिरिक्त तुम्हाला वार्षिक नियोजन म्हणजे काय ते सांगून त्याचे फायदे किंवा तोटे लिहायलाही विचारलं जाऊ शकतं, किंवा पाठ नियोजन म्हणजे काय ते सांगून त्याचे फायदे तोटे लिहायला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपला जो काही 6वा क्वेश्चन होता त्याचा आन्सर मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केला आहे. नंतरचा जो आहे तो 7वा क्वेश्चन आहे, त्याचं जो आहे की ज्ञान रचनावाद सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा. तर ज्ञान रचनावाद म्हणजे काय हे मी खूप वेळेस सांगितलं आहे. कन्स्ट्रक्टिव्हिझम आपण त्याला म्हणू शकतो. तर ते काय आहे आपण बघूया. ज्ञान रचनावाद हा जो शब्द आहे लॅटिन भाषेतून विचारला गेला आहे. तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारलं गेलं होतं की कन्स्ट्रक्ट म्हणजे काय की कन्स्ट्रक्ट हा जो शब्द आहे त्याचा मूळ जो आहे तो कुठून आहे, तर लॅटिन आहे त्याचं नाव. कन्स्ट्रक्ट म्हणजे काय की मांडणी करणं, टू अरेंज किंवा रचना करणं. ठीक आहे. तर ज्ञानाची रचना करण्याच्या प्रक्रियेला सतत चालू ठेवणं हा ज्ञान रचनावादाचा एक गाभा आहे. पूर्वज्ञानावर किंवा पूर्व अनुभवावर एखादा विद्यार्थी नवीन संकल्पना किंवा संबोधाची रचना करत असतो त्याला काय म्हणणार आहोत आपण, ज्ञान रचनावाद म्हणणार आहोत. सॉक्रेटिस जे आहे त्यांनी जे आहे हे ज्ञान रचनावादाची कन्सेप्ट मांडलेली आहे. मानव हा निष्क्रिय ज्ञान प्राप्ती करणारा प्राणी नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे. कोणतीही व्यक्ती ज्ञान प्राप्त करत असताना जशीच्या तशी न स्वीकारता स्वतःच्या ज्ञानाला व अनुभवाचा वापर करून नवीन पूर्ण रचना आधारित रचना स्वीकारत असते, याला आपण ज्ञान रचनावाद म्हणणार आहोत. यासोबत सोबत ब्रुनर असेल, आसुबेल, जॉन डुई, पियाजे, वायगॉस्की यांचे सुद्धा योगदान यामध्ये ज्ञान रचनावाद मध्ये इम्पॉर्टंट आहे, महत्वपूर्ण आहे. त्याचे 3 प्रकार पडतात: बोधात्मक ज्ञान रचनावाद, सामाजिक ज्ञान रचनावाद आणि समूळ ज्ञान रचनावाद. बोधात्मक ज्ञान रचनावाद जो आहे तो ब्रुनर यांनी मोलाची भर इथे टाकलेली आहे. यामध्ये काय होतं की प्राप्त माहितीवर पूर्वानुभवांच्या आधारे प्रक्रिया करणं अपेक्षित असतं. बरोबर. सामाजिक ज्ञान रचनावाद आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी आपण बघितलेला आहे. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत म्हणजे काय की सोशियल कल्चर थेरी आपण बघितलेली आहे. कोणाची आहे ती, वायगॉस्कीची आहे. तर यांच्या म्हणण्यानुसार काय आहे की एखाद्या ज्ञान रचनावादामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, व्यावहारिक, भाषिक यामधील आंतरक्रिया हाच माहितीचा स्रोत असतो. या घटकांचा समन्वय साधून सामाजिक ज्ञान रचनावादात जो असतो तो निर्माण केलेला असतो. हे लेव वायगॉस्की यांनी जे आहे उल्लेख त्याचा केलेला आहे
सामाजिक ज्ञान रचनावादाचा. तिसरं आहे समूळ ज्ञान रचनावाद, ज्याच्यामध्ये ग्लेसरफेल्ड जे आहे त्यांची कामगिरी जी आहे ती महत्वाची आहे. त्यांच्या मतानुसार अध्यापनाच्या फलितापेक्षा अध्यापनाची प्रक्रिया महत्वाची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक, तर अशा प्रकारे त्याचं आहे. ज्ञान रचनावादाची अध्यापनाची वैशिष्ट्ये त्यांनी दिलेली आहे पुढे. तर वैशिष्ट्ये जी आहे ती विचारली गेलेली नाहीये कधी. जर विचारली गेली तर सिंपल आहे, साधं आहे, लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचे जे क्वेश्चन आहे ते ह्या चॅप्टर मधले आहे. 9 मार्क्सला चॅप्टर आहे तुमचा, इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे करून ठेवायचा आहे. नंतरचा तिसरा जो चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे आपलं मूल्यमापन, संकल्पना आणि साधने. मूल्यमापनाचा मी ऑलरेडी 2 मोठे व्हिडिओ जे आहे पॉइंट वाईज डिस्कशन या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. आणि तिसरं म्हणजे काय की प्रत्येक चॅप्टरमध्ये मूल्यमापन म्हणजे काय मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. त्याची साधने, तंत्रे जे आहे ते स्पेशल डिस्कशन केलेलं आहे. त्याचे गुणात्मक आणि संख्यात्मक मूल्यमापन, आकरिक आणि संकलित मूल्यमापन हेही तुम्हाला मी स्पष्टपणे सगळं जे आहे ते डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता सगळ्यात पहिला क्वेश्चन बघूया. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन स्पष्ट करा. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय ते आपण बघूया. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय की सगळ्यात पहिलं काय की म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रियेद्वारे अध्यापनाची जी उद्दिष्ट असतात ते किती प्रमाणात साध्य झाली आणि विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंचा विकास कितपत झाला हे सातत्याने व विविध अंगांनी पडताळून पाहण्यासाठी शाळा स्तरावर वापरायची कार्यपद्धती म्हणजे काय, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. त्याचं सूत्र आपण बघितलेलं आहे. मूल्यमापन इज इक्वल टू संख्यात्मक प्लस गुणात्मक वर्णन प्लस शिक्षक अभिप्राय. हा सूत्र जे आहे तुम्हाला 3 मार्क्सला 1 मार्क्स म्हणून 2023 जुलैचा पेपर झाला. 3 पेपरमध्ये तुम्हाला 3 मार्क्सला मूल्यमापनाचे 1 मार्क्स जो क्वेश्चन असतो पहिला त्यामध्ये विचारलं गेलं होतं की मूल्यमापनाची डेफिनेशन्स सांगा. रिकाम्या जागामध्ये विचारलं गेलं तर मूल्यमापन इज इक्वल टू गुणात्मक प्लस डॅश डॅश प्लस शिक्षक अभिप्राय. आणि 2 मार्क्सचा एक क्वेश्चन होता ज्यामध्ये तुम्हाला मूल्यमापनाच्या 2 किंवा 3 डेफिनेशन तिथे लिहायच्या होत्या. आणि अजून एक क्वेश्चन होता ज्यामध्ये तुम्हाला मूल्यमापन म्हणजे काय ते सांगून त्याचे विविध जे आहे प्रकार लिहायचे होते. ठीक आहे, तर त्यामुळे तुमचं जवळपास 10 ते 12 मार्क्सला मूल्यमापनाची जी कन्सेप्ट आहे 8 सब्जेक्टमध्ये क्लिअर होणार आहे. ते पॉइंट वाईज डिस्कशन या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला डिटेल मी तुम्हाला एकदम मस्त व्यवस्थित डिस्कशन केलेलं आहे. डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यांनी कोणी जाऊन बघितलेलं नसेल तर लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, जाऊन बघायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन जे आहे ते आपण बघितला. दुसरा जो प्रश्न आहे तो काय आहे की मूल्यमापन म्हणजे काय ते सांगून त्याचा त्रिकोण स्पष्ट करा, त्याची साधने स्पष्ट करा, चाचण्या स्पष्ट करा. ठीक आहे, मग मूल्यमापनाचा त्रिकोण काय आहे सगळ्यात पहिले आपण बघूया. त्रिकोणामध्ये 3 बाजू त्यांनी दिलेले आहे. त्रिकोण म्हटल्यावर 3 बाजू असणार, उद्दिष्टे, शैक्षणिक अनुभूती आणि मूल्यमापनाची साधने. पण डॉक्टर पटेल जे आहे यांच्या मतानुसार तिथे 4 बाजू दिलेल्या आहे. शेवटचा म्हणजे पाठ्यवस्तू आहे. तर शैक्षणिक उद्दिष्टेमध्ये काय असणार आहे की शिक्षण प्रक्रिया फलदायी होण्यासाठी शैक्षणिक उद्दिष्टे निश्चित करणं आवश्यक आहे. शिक्षकाने अध्ययनापूर्वी उद्दिष्टांचा विचार करावा. उद्दिष्ट निश्चितीमुळे अध्यापनाला निश्चित दिशा मिळत असते व अध्यापन फलदायी होत असते. उद्दिष्टांचा विचार म्हणजे अध्यापनाद्वारे विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडवून आणणं अपेक्षित आहे. म्हणूनच मूल्यमापन तंत्राच्या उद्दिष्टांना महत्त्व त्यांनी तिथे दिलेलं आहे. दुसरं म्हणजे अध्ययन अनुभूती. विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित असे वर्तन बदल घडवून आणण्यासाठी शिक्षक अनेक अध्ययन अनुभूती देत असतात. त्यामध्ये आकृत्या, नकाशा, तक्ते, आलेख, चित्रे, प्रतिकृती, तंत्रे इत्यादीचा वापर करत असतात. मग शिक्षण प्रक्रियेत अध्ययन अनुभवांचा फार महत्त्वाचा वाटा असतो, कारण अनुभव हाच खरा शिक्षक असं म्हटलं जातं. अनुभवाद्वारे मिळवलेले ज्ञान कायम लक्षात राहते. तिसरं म्हणजे मूल्यमापन साधने. उद्दिष्ट कितपत सफल झाली, अपेक्षित वर्तन बदल किती झाले, किती प्रमाणात घडून आला हे पाहण्यासाठी मूल्यमापनाची गरज असते. मूल्यमापनासाठी जी साधने वापरली जातात त्यांना मूल्यमापन साधने असं म्हणलं जातं. चौथं डॉक्टर पटेल नुसार आहे पाठ्यवस्तू. ज्या पाठ्यवस्तू असतात त्या समजावून सांगण्यासाठी वरील 3 प्रमुख मुद्द्यांची निर्मिती झालेली आहे. पाठ्यवस्तू कसे शिकवता यावर विद्यार्थी वर्तन बदल जे असतात ते घडून येत असतात. मग वरील जो काही त्रिकोण आहे या तिन्ही भुजावरील बाणाच्या दिशा आपल्याला पाहावयास मिळतात. हे लक्षात येतं की शिक्षण प्रक्रियेत 4ही घटक एकमेकांवर अवलंबून आहे. शिक्षण प्रक्रियेत केवळ मूल्यमापन करून आपण थांबत नाही, तर उद्दिष्ट कितपर्यंत सफल झाली हे पाहून प्रसंगी उद्दिष्टांत व साधतानाही बदल करावा लागणार आहे. तो का करावा लागणार आहे? मूल्यमापन ही सतत चालणारी प्रक्रिया असते, त्यामुळे त्यांची साधने त्यांनी तिथे दिलेली आहे. तर साधने कोणती कोणती आहे आपल्याला माहिती आहे की
विद्यार्थ्यांत योग्य तो वर्तन बदल घडवून आणण्यासाठी सतत प्रयत्न होत असतात. अपेक्षित वर्तन बदलासाठी मूल्यमापनाची गरज असते. ज्या साधनांद्वारे मूल्यमापन केले जाते त्यांना आपण मूल्यमापन साधनं असं म्हणतो. मग मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास किती झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी सर्वत्र परीक्षांचा वापर केला जातो. सर्व परीक्षा ह्या स्मरणशक्तीवर आधारित असल्याच्या दिसून येत असतात. बरोबर. मग या परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांचे सर्व बाजूनी मूल्यमापन होत नाही, परंतु विद्यार्थ्यांचं निरीक्षण कौशल्य, प्रात्यक्षिक, अभिरुची, अभिवृत्ती, भाषाशैली इत्यादींचा विकास जो आहे तो क्षमतांचा विकास कितपत झाला आहे याबाबत निश्चितता आपल्याला दिसून येत नाही. मग थोडक्यात म्हणजे काय की सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन फक्त लेखी परीक्षा न वापरता तोंडी, प्रात्यक्षिक, निरीक्षिक, प्रासंगिक नोंदी इत्यादींनुसार मूल्यमापन जे आहे ते झालं पाहिजे. त्यामुळे त्यांनी साधनांचा वापर तिथे केलेला आहे. एक म्हणजे संख्यात्मक, दुसरं म्हणजे गुणात्मक. संख्यात्मक मध्ये तुमची परीक्षा येणार, लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक. गुणात्मक मध्ये निरीक्षण तंत्र येणार, आविष्कार तंत्र येणार. ते ऑलरेडी मी डिस्कशन केलेलं आहे डिटेल व्हिडिओमध्ये, त्यामुळे परत सांगणार नाहीये. ठीक आहे. नंतरच त्यामध्ये पुढे त्यांनी दिलेलं आहे की त्याच्या चाचण्या स्पष्ट करा. तर चाचण्या कोणत्या कोणत्या आहे, त्याच्या जवळपास 3 चाचण्या आहेत. संविधान तक्ता सुद्धा तुमचा इम्पॉर्टंट आहे बरं का, हे सांगायचं विसरले होते मी. संविधान तक्ता म्हणजे काय ते सांगून त्याचे फायदे किंवा मग काहीतरी लिहायला विचारलं जाऊ शकतं. तर मूल्यमापनाच्या विविध चाचण्यामध्ये कालिका चाचणी असणार आहे. कालिका चाचणी म्हणजे काय की घटक चाचणी ही एक घटक पूर्ण शिकून झाल्यावर घेतली जाते. तर कालिका चाचणी जी असते ती विद्यार्थ्यांचं आकलन, उपयोजन कौशल्य या उद्दिष्टांवर जास्त भर दिलेला असतो आणि तेव्हा ती घेतलेली असते. बरोबर. मग त्यांची नियोजन आणि गरज का आहे. दुसरं म्हणजे काय की नैदानिक चाचणी आहे. नैदानिक चाचणी म्हणजे काय की निदान करणं, म्हणजे काय की विद्यार्थी नेमका कोठे चुकलेला आहे, का चुकलेला आहे, का करतोय याचा शोध ज्या चाचणीमध्ये घेतला जातो त्याला आपण नैदानिक चाचणी म्हणणार आहोत. त्याची गरज काय आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. अजूनपर्यंत विचारलं गेलेलं नाहीये, परंतु विचारलं गेलं तर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे जे आहे ते इम्पॉर्टंट होता मूल्यमापनाचा क्वेश्चन. नंतरचा तिसरा जो प्रश्न आहे तो आहे इतिहास शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर इतिहास शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये काय आहे ते आपण बघूया. मग विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे होण्यासाठी आणि शिक्षकांचे अध्ययन प्रभावी होण्यासाठी, परिणामकारक होण्यासाठी इतिहास शिक्षकाचे काही वैशिष्ट्य जे असतात ते आपल्याला बघतात. पहिलं म्हणजे प्रभावी व्यक्तिमत्व असायला हवं. दुसरं नाट्यकरणाची कला त्यांच्यामध्ये असायला हवी. शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असतो, कायम काही ना काही शिकत असतो. जसं की मी तुम्हाला समजावून सांगते आहे, काही ना काही कन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगते आहे. म्हणजे काय की मी आधी ते काहीतरी शिकते, काहीतरी वाचते आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करत असते. बरोबर. चौथं म्हणजे काय की विषयाचं सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. जो विषय शिक्षक शिकवत आहे त्याचं ज्ञान शिक्षकाला असणं गरजेचं आहे. पाचवं म्हणजे काय संग्रह वृत्ती, ऐतिहासिक वस्तू असेल किंवा मग अभिरुची असेल त्यांची संग्रह वृत्ती करून ठेवण्याची गोडी विषय शिक्षकाला असायला हवी. सहावं म्हणजे काय की प्रवासाची आवड असायला हवी. फॉर एक्झाम्पल काही गोष्टी ज्या असतात, ऐतिहासिक तळे असतील त्यांना भेट देणं. वेरूळची लेणी जर तुम्ही स्पष्ट करून सांगत असाल तर तुम्ही वेरूळची लेणी विद्यार्थ्यांसमोर आणून दाखवणार आहात का डायरेक्ट उचलून, नाही ना. तर त्यामुळे प्रवासाची आवड शिक्षकाला असायला हवी की वेरूळची लेणी तुम्ही सांगत आहात तर तुम्ही विद्यार्थ्यांची सहल घेऊन ऐतिहासिक भेट वेरूळच्या लेणीला देणार आहात, तेव्हा तुम्हाला विद्यार्थ्यांना ती गोष्ट जी आहे ती व्यवस्थितपणे पटणार आहे. नंतर आहे सातवं वस्तुनिष्ठ दृष्टिकोन. म्हणजे काय की एखाद्या घटनेबाबत किंवा घडामोडीबाबत इतिहास शिक्षकाचा स्वतःचा दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. म्हणजे काय की ज्या गोष्टी सत्य आहे त्या सत्य आहे, इत्याद्यांच्या बाकीच्यांच्या ऐकून, म्हणजे बाकीच्यांचं जे सांगता आहे त्यांचं ऐकून वित्तीय शिक्षकांनी त्यांच्या आहारी जायचं नाहीये, स्वतः पडताळून बघायचं आहे. आठवं म्हणजे काय संशोधनाची दृष्टी जी आहे विषय शिक्षकामध्ये असायला हवी. नंतर आहे धर्मातीतता आणि पक्षातीतता असायला हवी. दहावं म्हणजे विनोद वृत्ती असायला हवी. वर्ग वातावरण जे असतं ते निर्माण करण्यासाठी भाषा शैली महत्त्वाची असते. बरोबर. परंतु एकसारखे व्याख्यान देत असल्यामुळे विद्यार्थी काय होतात, कंटाळतात. यासाठी शिक्षकाकडे विनोदी बुद्धी असायला हवी. विनोदी बुद्धीमुळे विद्यार्थी कंटाळा दूर करून मुख्य विषयाकडे अवधान केंद्रित करत असतात. विनोदाचे प्रमाण जे असते ते माफक असायला हवं. ठीक आहे. नंतर 11वा आहे की इतिहास विषयाबद्दल प्रेम असायला हवं. म्हणजे काय की तुम्ही जो सब्जेक्ट शिकवता आहात त्याबद्दल तुम्हाला शिक्षकाला जे आहे ते प्रेम असायला हवं. तुम्ही तुमचा सब्जेक्ट शिकवता आहात तो तुमच्या आवडीचा असायला हवा. तुम्हाला तो सब्जेक्ट आवडत असेल तरच तुम्ही इतरांना समजून सांगणार आहात, शिकवणार आहात. परंतु तुम्हाला जर तो सब्जेक्ट आवडत नसेल तर तुम्ही सांगणार आहे का त्यांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना? नाही. त्यामुळे विषय शिक्षकाची आवड जी आहे ती असायला हवी. विषयाची आवड असायला हवी. ठीक. अशा प्रकारची जी आहे जवळपास
20 ते 22 क्वेश्चन्स मी तुम्हाला इथे दिलेले आहे. 20 ते 22 क्वेश्चन असतील. युनिट 1, 2, 3 हा भाग 1 आहे. भाग 2 माझ्याकडे नाहीये. खूप वेळेस सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेस तेच तेच सांगणार नाहीये. कारण बऱ्याच वेळेला काय होईल की पेपर खूप जास्त तोंडावर आले की मग विद्यार्थी म्हणतात की मॅडम हे तर 20च मार्क्सचं होतं ना, आम्ही नापास झालो, असं झालं तसं झालं. तर ही माझी चूक नाहीये, कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे S8च्या की हा भाग 1 आहे. ठीक, त्यामुळे सांगितलेलं पण आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. एंड टायमाला माझ्यावर जे आहे ते मी तुम्हाला काहीही करू शकत नाहीये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला S8 होता. नेक्स्ट आपण S2 घेऊया. ठीक, तर S1, S8, S2, S7, S3, S6 अशा प्रकारे मी घेणार आहे. S4 जो आहे ऑलरेडी डिस्कशन केलेला आहे. S6 ऑलरेडी डिस्कशन केलेला आहे. बाकीचे जे आहे तुम्हाला मी घेणार आहे. ठीक, तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तुमचे ग्रुप्स असतील, काही कॉलेज फ्रेंड्स असतील, आजूबाजूचे कोणी असतील तर त्यांना शेअर करायचा आहे व्हिडिओ. आपले जे काही व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपलं जे काही चॅनल आहे ज्याच्यावर मी अपडेटिंग व्हिडिओ टाकलेले आहेत, जुना सिलेबस बिलकुलही नाहीये, नवीन सिलेबस टाकलेला आहे. आपले जसे पेपर संपतील तसं आपण TT, CTET जे आहे त्यांच्याकडे वळणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. कारण बऱ्यापैकी मी बघते की अजूनपर्यंत जवळपास फक्त 32% लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे. बाकीचे जे काही स्टुडंट असणार आहे ते फक्त व्हिडिओ बघतात, लाईक करत नाही, शेअर करत नाही, सबस्क्राईब करत नाही आणि ऐन टाइमला विचारतात की मॅडम हे भेटलं नाही, ते भेटलं नाही. तर जे रेग्युलर स्टुडंट आहे किंवा जे रेग्युलर माझे सबस्क्रायबर आहेत ते मला व्यवस्थितपणे लक्षात आहे. टेलिग्रामला सुद्धा ते जॉईन आहे. भरपूर जणांच्या मला कमेंट्स येत असतात, पर्सनली येतात, काही टेलिग्रामला पर्सनली मेसेज करतात. त्यामुळे त्यांची नावं जी आहे ती माझी तोंडपाठ झालेली आहे आणि त्यांना त्यांचा रिप्लाय जो तो मला कधीही कमेंट वगैरे आलं तर मी त्यांचा रिप्लाय जो आहे त्यांना देत असते. कधीही त्यांचे कमेंट्सला मी इग्नोर करत नाही. त्यामुळे मला जे रेग्युलर स्टुडंट जे आहे मेसेज करणारे, कमेंट करणारे, मला ते तोंडपाठ आहे. त्यांची नावे सुद्धा माझ्या व्यवस्थितपणे लक्षात आहे. त्यामुळे कोणीही असं अचानक येऊन विचारायचं नाही की मॅडम तुम्ही हे अपलोड केलं नाहीये, ते अपलोड केलं नाही. ऑलरेडी मी सगळा सिलेबस 2-2, 4-4 वेळेस जे आहे ते अपलोड करून झालेलं आहे. पॉईंट वाईज डिस्कशनमध्ये मी तुम्हाला सगळ्या ज्या काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 4-4 मार्क्सचे मोठे क्वेश्चन, ते तुम्हाला मी तिथे सांगितलेलं आहे. हा ठीक आहे की थोडं शिकवता येत नसेल किंवा काही समजत नसेल, त्या गोष्ट अलग आहे, परंतु मी तुम्हाला अपलोड केलेलं आहे सगळं डिटेल. ठीक, तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.